माता आज आम्हाला कोणता रोड आहे आपला नांदगाव रोड. आज आम्हाला नांदगाव रोड येथे गुप्त माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो. तर तिथं आम्हाला गोमांस आढळून आलं. तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वांनी मिळून आमच्याकडे काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगडफेक केली. कोणी चॉपरनी मारलं. आमची 3 गोरक्षक गंभीर जखमी झाले आहे. यांना लवकर पोलिसांनी याच्यावर लवकर कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या 24 घंट्याच्या आत हे सर्व जे आरोपी आहेत त्यांनी आमच्यावर तलवारीने चाकूने हल्ला केलेला आहे. काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला. आम्ही परस्त्री माते सन्मान बघतो. त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे. आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई आई शिवाय बोललो नव्हतं, पण ती परस्त्रीच आमच्यावर आज दांडे लाठी काट्याने आमच्यावर मारहाण केली. जय श्रीराम जय गोमाता. लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे. राम जय श्रीराम. आज सकाळी गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. आणि 24 तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे. पोलीस डिपार्टमेंटनी 24 तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे. त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं, त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील. अन्यथा 24 तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज 24 तासानंतर तीव्र आंदोलन उभे करेल. हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो.